अतिशय खोटा आभास या ठिकाणी विरोधक निर्माण करत आहेत। कालच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मला असं वाटतं 7वा का 8वा वेतन आयोगाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। योजनाही चालू राहील। राज्य प्रगतीपथावरती नेण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून आणि राज्याची स्वतःची एक आर्थिक शिस्त आहे, राज्याची एक स्वतःची आर्थिक उभारणी आहे। पायाभूत सुविधा करण्यासाठी उपलब्ध किती कर्ज घेण्याची मुभा असू शकते, त्याच्या कितीतरी खाली आपण त्या ठिकाणी आहोत। त्यामुळे हे राज्य प्रगतीपथावरती नक्कीच राहील। विरोधकांची आरडाओरड स्वाभाविकच आहे, कारण निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराजय अजूनही विरोधकांना पचवता आला नाही। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना प्रतीक्षा आहे 1500 रुपयांची, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाले नाहीत। लाडक्या बहिणींना खूप मोठा प्रश्न आहे की फेब्रुवारी महिना संपायला फक्त 2 दिवस बाकी आहे, पण तरीही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 1500 रुपये मिळत आहे अद्यापही जमा झाले नाहीत। 4 ते 5 दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे किंवा जमा झाले आहेत अशा बातम्या समोर येत आहेत। याबद्दल सुद्धा बोलत आहेत, पण लाडकी बहीण योजना आता बंद होणार का किंवा सरकारच्या तिजोरीवरती या लाडक्या बहीण योजनेचा भार आहे का, असे सुद्धा विरोधक म्हणत आहेत। यावरती स्पष्टीकरण म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सुनील तटकरेंचा विरोधकांवर आरोप आहे की विरोधक आभास निर्माण करत आहेत, पण लाडकी बहीण योजना कोणत्याही पद्धतीने इथे बंद होणार नाही। लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच आहेत, पण आता फेब्रुवारी महिना संपत आला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणतेही पैसे जमा झाले नाहीत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत 1500 रुपयांचा वाट पाहत आहेत, त्याबद्दल खूप बातम्या पण येत आहेत की जवळजवळ 50 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात येत आहेत। पण या अपात्रमध्ये कोणते निकष आहेत, तर लाडक्या बहिणींनो, तुमचे जर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा तुम्ही परराज्यात शिफ्ट झाले आहेत, म्हणजे महाराष्ट्रात नाही तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झाले आहेत, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे, तर इथे अपात्रता ठरवण्यात येत आहे। विरोधक सुद्धा यावरती खूप टीका करत आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती भार आला आहे किंवा फक्त मतदानासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। यावरती प्रणिती शिंदे यांनी सुद्धा टीका केली होती की लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त मतांसाठी होती। लाडक्या बहिणींनो, खासदार सुनील तटकरेंनी सुद्धा इथे स्पष्टीकरण दिले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। हे फक्त आणि फक्त विरोधक आभास निर्माण करत आहे, गैरसमज निर्माण करत आहे। याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय खोटा आभास या ठिकाणी विरोधक निर्माण करत आहेत। कालच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मला असं वाटतं 7वा का 8वा वेतन आयोगाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। योजनाही चालू राहील। राज्य प्रगतीपथावरती नेण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून आणि राज्याची स्वतःची एक आर्थिक शिस्त आहे, राज्याची एक स्वतःची आर्थिक उभारणी आहे। पायाभूत सुविधा करण्यासाठी उपलब्ध किती कर्ज घेण्याची मुभा असू शकते, त्याच्या कितीतरी खाली आपण त्या ठिकाणी आहोत। त्यामुळे हे राज्य प्रगतीपथावरती नक्कीच राहील। विरोधकांची आरडाओरड स्वाभाविकच आहे, कारण निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराजय अजूनही विरोधकांना पचवता आला नाही।